हम्म. अर्जुनाने 84 म्हटलेले आहेत, संजयाने 41 म्हटले आहेत आणि राजा धृतराष्ट्र याने एक म्हणलेला आहे. परत करेक्ट. आपण अ, पहिल्या अध्यायात आपण जेव्हा शंख फुंकले तेव्हा हम्म. कुणाचे कुठले शंख होते ते पाहिलं. तर कृष्णाचा हम्म. पंचजन्य, अर्जुनाचा देवदत्त, भीमाचा पौंडरा, अ, युधिष्ठिर महाराजांचा अननाथ विजय, अ, नकुलचा सुघोष आणि सहदेवचा मणिपुष्प. मणिपुष्प. हम्म. आणि एकदम. त्यानंतर आपण अ, पांडवांच्या विजयाची 9 कारणं पाहिलीत. त्यात हम्म. दिव्य रथ, कपिध्वज, गांडीव धनुष्य, हम्म. मोक्षदा एकादशी, ऋषिकेश, धर्मक्षेत्र, शंखनाद, त्यक्त जीविका, जीविता आणि भाग्यलक्ष्मी. एकदम परत बरोबर. आपण अर्जुनाच्या विलापाची कारणं पाहिली. त्यात दया, आनंद नाही, नाही. पाप, असमंजस आणि पारिवारिक परंपरा. परंपरा. हा. एकदम बरोबर. खूप सुंदर. आणि आपण मग अजून पाहिलं की 6 प्रकारचे आक्रमक कोणकोणते असतात. हम्म. ते त्यात विष देणारा, हम्म. जाळपोळ करणारा, जो प्राणघातक शस्त्राने हल्ला करतो, हम्म. चोर, जो दुसऱ्याच्या जमिनीवर कब्जा करतो आणि जो दुसऱ्याच्या पत्नीचे अपहरण करतो. एकदम छान. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं अर्जुनाच्या तणावाची लक्षणे. जेव्हा हम्म. त्याच्यावर म्हणजे काय परिणाम झाले त्याला काय समजत नव्हतं तेव्हा. तर हम्म. हातपाय थरथरले त्याचे, तोंड कोरडं पडलं, संपूर्ण शरीर थरथरत होतं त्याचं, केस टोकाला उभे झाले, हातातून गांडीव धनुष्य सरकत होता, त्वचा जळत होती, उभे होण्यास पाय असमर्थ होत होते आणि मन हेलावत होत होतं. एकदम बरोबर. हरे कृष्ण. हरे कृष्णा. तू खूप सुंदर, खूप छान सांगितलंस तू. मग आता आपण इथेपर्यंत पाहिलं होतं की कौटुंबिक परंपरा, वर्णसंकर नष्ट होण्याची जी कारणं आहेत, मग अर्जुनाला का विलाप होत होता, का त्याला युद्ध करायची इच्छा नव्हती, आणि मग त्याला कौटुंबिक परंपरामध्ये त्याला काय काय वाटत होतं की काय होऊ शकतं जर त्यांनी हे युद्ध लढलं, मग सगळ्या स्वकीयांचा अंत होईल असं त्याला वाटत होतं. मग इथपर्यंत आपण पाहिलेलं. तर मी आता प्रार्थना म्हणते आणि मग आपण आपल्या उर्वरित अध्यायाला सुरुवात करू आणि त्याच्यानंतर आपण आपल्या दुसऱ्या अध्यायाला सुद्धा सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांता राधा कांता नमोस्तुते. तप्त कांचन गौरंगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिना इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय हो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधार श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे रामा राम रामा हरे हरे. हरे कृष्णा सर्वांना.
आपण अध्ययनाला सुरुवात करण्या अगोदर प्रभू श्रीकृष्णांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया. श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया. श्रीला प्रभुपादांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया. नामनिष्ठ दास प्रभूजींना वंदन करूया आणि माझ्या प्रेरणा पूजा माताजी, मनीषा माताजी आणि अन्वया माताजी यांना वंदन करून आज आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. तर आज काय स्पेशल आहे, कोणी मला सांगू शकेल का? आजच्या दिवसाचं काय महत्व आहे? आज नृसिंह जयंती आहे. एकदम बरोबर. वेदांतनी खूप छान करेक्ट सांगितलं, ध्रुवने बरोबर सांगितलं. तर मग आपल्याला नरसिंहा मंत्र येतो का कोणाला म्हणायला? नाही? ठीक आहे, आपण क्लास संपल्यावर मी तुम्हाला सांगेन. मग आपण एक थोडीशी नरसिंह मंत्राची पण चॅन्टिंग करूया आपण आज. चालेल. आता आपण नेक्स्ट स्लाइड पाहूया. सॉरी, हा. मग पुढच्या श्लोकामध्ये आपण पाहतोय की अर्जुन हा भगवंतांचा शुद्ध भक्त असल्याने नैतिक तत्वांबद्दल सदैव जागरूक असतो आणि त्यामुळे अशा प्रकारची कामे टाळण्याची तो काळजी घेतो. मग पुढच्या म्हणजे 44व्या श्लोकामध्ये आता काय होतंय पाहूया आपण. अरे रे, किती विचित्र गोष्ट आहे की आपण खूप पापी कृत्य करण्याच्या तयारीत आहोत. राजेशाही सुख उपभोगण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन आपण आपल्याच नातलगांना मारण्याच्या बेतात असतो. तर आता अर्जुन भगवंतांना म्हणतोय की त्याला लढण्याची काय हे युद्ध लढायचं नाही याची कारण तर त्यांनी सांगितली. मग त्याच्यानंतर त्याची अवस्था कशी होत होती हेही आपण पाहिलं. मग आता तो काय म्हणतोय की हे असं पापी कृत्य मला करायचं नाहीये की जिथे मी माझ्याच गुरुवर्यांवरती बाण चालवतोय, माझ्याच आजोबांवरती बाण चालवतोय आणि मग शेवटी या लढाई अंती होतंय काय? तर समजा मी हे युद्ध जिंकलंही, मग मी हा राजेशाही थाट किंवा या राज्याचा कारभार माझ्या हाती येईल. मग माझ्याच नातलगांना मारून, माझ्याच गुरुवर्यांना मारून मी का बरं या सुखाचा उपभोग घेऊ? आणि मला असलं हे सुख किंवा असला हा विजय नकोय जिथे म्हणजे जर आपण ही चर्चा केली होती जिथं आपण आपले आनंदाचे क्षण आपल्या स्वकीयांसोबत, आपल्या कुटुंबियांसोबत साजरा करतो आणि तेच जर नसले तर मग आपल्या त्या आनंदाचा, आपल्या त्या विजयाचा उपयोग काय? मग अशा परिस्थितीमध्ये तर हे युद्ध करायचं म्हणजे एक पापच वाटतंय आणि मला असं पाप करायचं नाहीये किंवा असा आनंद किंवा असं राज्य याची इच्छा सुद्धा मला नाहीये. मग पुढे 45व्या श्लोकामध्ये आता आपण पाहतो की धृतराष्ट्र पुत्र हातात शस्त्रे घेऊन निशस्त्र आणि रणांगणावर प्रतिकार न करता मला मारले तर माझ्यासाठी बरे. मग आता त्यांनी सांगितलं होतं की गांडीव धनुष्य सुद्धा त्याच्या हातातून सरकत आहे. मग तो सगळी शस्त्र खाली ठेवून तसंच उभे राहण्यासाठी सुद्धा अर्जुन तयार आहे आणि तो म्हणतोय की सगळी हे जे धृतराष्ट्रपुत्र आहेत, सगळे कौरव आहेत, ती हातामध्ये शस्त्रे घेऊन निशस्त्र अशा प्रतिकार अर्जुनावरती त्यांनी बाण चालवलंय किंवा त्याच्यासोबत युद्ध केलं तरी सुद्धा अर्जुनाला प्रतिकार करायची इच्छा नाही आणि त्या प्रयत्नामध्ये तो काहीच प्रतिकार करत नाहीये म्हणजे तो मारला जाईल आणि तसा जर तो मारला गेला तरी ते त्याच्यासाठी बरं आहे असं तो म्हणतोय. मग 46व्या श्लोकामध्ये आता संजय म्हणतायत की आपण पाहू या श्लोक. संजय उवाच एवमुक्त्वा अर्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत् विसृज्य सशर चापम शोक संविघ्न मानसः. मग आता या श्लोकामध्ये संजय म्हणतायत की अर्जुनाने रणांगणावर असे बोलून आपले धनुष्य बाण बाजूला टाकले आणि तो रथावरती बसला. त्याचे मन दुःखाने भारावून गेले होते. मग आता जसं आपण स्टार्टिंगला चर्चा केली होती की संजय यांना व्यासदेवांकडून दिव्य दृष्टी मिळाली होती आणि मग त्याच्यामुळे ते जे धृतराष्ट्र जन्मतःच आंधळे आहेत त्यांना आपल्या महालामध्ये बसून रणांगणावरती काय चाललंय याबाबतची हे दिव्य दृष्टीने ते पाहून त्याची लाईव्ह कमेंट्री आपण म्हणू शकतो आपल्या भाषेत, ती लाईव्ह कमेंट्री ते धृतराष्ट्रांना देत होते.
मग तेव्हा आता ते सांगतायत की आता अर्जुनाची सगळी कारण, युद्ध न करण्याची कारणं ते सुद्धा त्यांनी धृतराष्ट्रांना सांगितली, आणि मग अर्जुनाच्या शरीरावरती, मनावरती त्याचा कसा इफेक्ट होतोय हेही त्यांनी सांगितलं. मग आता कशा प्रकारे तो दुःखी झालेला आहे आणि धनुष्य हाती खाली ठेवून तो धनुष्य बाजूला ठेवलं त्यांनी आणि तो रथावरती बसून गेला. आणि या फोटोमध्ये आपण पाहतोय, तो विलाप करतोय, तो भगवंतांना सांगतोय की आता भगवंता हे युद्ध मी करू शकणार नाही, आणि त्याचं मन कसं दुःखाने भारावून गेलेलं आहे हे दृश्य पाहून संजय धृतराष्ट्रांना सांगतायत. मग आता याचा संदर्भ येतो आता पुढचा जो आपण अध्याय शिकणार आहोत, सांख्ययोग किंवा संपूर्ण गीतेचा सारांश ज्याला म्हणतात, तो दुसरा अध्याय, त्याच्यामधला हा 6वा श्लोक. न चेतद्विप्नः कतरान्नो गर्यो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषाम स्ते अवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः. त्यांना जिंकणे किंवा त्यांच्याद्वारे जिंकणे कोणते चांगले आहे हे आम्हाला माहित नाही. जर आपण धृतराष्ट्रपुत्रांना मारले तर आपण जगण्याची पर्वा करू नये. तरीही ते आता रणांगणावर आपल्या समोर उभे आहेत. तर आता अर्जुन काय म्हणतोय पहा, एकतर त्यांच्यासोबत युद्ध जिंकू शकतो किंवा त्यांच्यासोबत हे जे युद्ध आहे ते हरेल. जर तो युद्ध रेसिप्रोकेट जर त्यांनी नाही केलं, त्यांनी प्रतिबाण हल्ला केलाच नाही, तर तो हरू शकतो. मग या दोघांमधलं नक्की काय चांगलं आहे माझ्यासाठी, की युद्ध करणं की युद्ध न करता शस्त्र खाली ठेवून बसणं, हे काय चांगलं आहे हे तर मला समजत नाहीये. मग समजा मी जर माझ्याच चुलत भावंडांना, कौरवांना मारलं, तर जगण्याची पर्वा सुद्धा मी करू नये, कारण हे माझ्याच कुटुंबियांना, माझ्याच कुटुंबातल्या भावंडांना मारणं हे काही बरोबर नाहीये. पण तरी सुद्धा ते तर माझ्या शत्रू पक्षामध्ये माझ्या समोर बाण घेऊन सज्ज आहेत युद्धासाठी, माझ्यासोबत युद्ध करण्यासाठी, हे राज्य मिळवण्यासाठी. मग अशा परिस्थितीत मला असमंजस झालेलं आहे की मी हे युद्ध करू का नको, असा अर्जुन भगवंतांना प्रश्न विचारत आहे. मग पुढे पाहूया. मग आता अशा प्रकारे आपण आपला हा अध्याय संपवलेला आहे. तर पहिल्या अध्यायामध्ये आपण अर्जुनाची दुःखी होण्याची 4 कारणं पाहिली. दया, आनंद नाही, पाप आणि कौटुंबिक परंपरा आणि असमंजस हे जे आहे ते आपण आपल्या दुसऱ्या अध्यायामध्ये पाहणार आहोत. तर अशा प्रकारे अर्जुनाच्या युद्ध न करण्याची 5 कारणं आपण पाहिली. मग अर्जुनाचा युक्तिवाद त्याच्या वैयक्तिक अनुभवावर नाही, तर त्याने अधिकाऱ्यांकडून केलेल्या गोष्टींवर आहे. तर नेक्स्ट, मग आपण कोणत्याशी संबंधित असू शकता? करुणा, आनंद नाही, पाप, कौटुंबिक परंपरा आणि असमंजस. मग पुढे, तर अर्जुनाचे पुण्यगुण कोणते होते? तो अतिशय दयाळू होता. मग त्याच्यानंतर तिन्ही जगाच्या देवाणघेवाणीसाठी मला माझ्याच कुटुंबियांना मारायचं नाही. कोणत्याही आक्रमकांना माफ करण्यास तो तयार होता, जरी त्यांना मारण्यात कोणतीही प्रतिक्रिया करायची न करता त्याला थांबावं लागलं असतं, तरी तो त्याच्यासाठी तयार होता. लढण्याचे दायित्व नाकारण्याच्या जोखमीवरही वाईट परिणामांचा तो विचार करत होता. कौटुंबिक परंपरा आणि नैतिकतेचे शिक्षण करणाऱ्या दायित्वांची जाणीव त्याला होती. मग तो असा विचार करत नाही की मी अंतेंद्रिय आहे आणि माझ्यावर कोणतंच बंधन नाही. अर्जुन महान भक्त असल्यामुळे नैतिक तत्वांची त्याला जाणीव होती. तो स्वार्थी हेतूंवर आधारित एखाद्याच्या नातेवाईकांना कसा ठार मारू शकतो, तर त्याला स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्याच नातेवाईकांना ठार मारायचं नव्हतं. तो निशस्त्र उभा राहून मरायला तयार होता, पण त्याला युद्ध करायची इच्छा नव्हती. मग क्षत्रिय युद्धाच्या तत्वानुसार प्रथा निशस्त्र आणि इच्छुक नसलेल्यांवर हल्ला करू नये, ही लक्षणे महान भक्त होण्याच्या परिणामी कोमल हृदयांमुळे आहेत. मग अर्जुन हा जरी भगवंतांचा महान भक्त असला,
त्यांनी युद्ध करणं हे त्याचं कर्तव्य जरी असलं तरी सुद्धा तो त्याच्यावरती थोडासा जो मायादेवीचा जो प्रभाव होता त्याच्यामुळे त्याच्या त्याला त्याच्या कर्तव्यासमोर त्याच्या कोमल हृदयामुळे त्याला आपल्याच स्वकीयांवरती जे त्याच्या शत्रू पक्षामध्ये युद्धात समोर होते त्यांच्यावरती त्याला दया येत होती. मग शेवटी त्यांनी जेव्हा धनुष्य खाली ठेवलं, एकदा उचललेलं तर धनुष्य न ठेवण्याचे व्रत देखील मोडले. मग अर्जुनाचा असा व्रत होता की त्यांनी एकदा धनुष्य उचललं तर तो खाली ठेवणार नाही. पण तो इतका खिन्न झाला होता की त्याने धनुष्य सुद्धा त्याच्या हातातून निसटत होता आणि शेवटी तो धनुष्य बाजूला ठेवून तो बसून गेला रथामध्ये की आता मी युद्ध नाही करू शकत. मग आता या सर्वांचा निष्कर्ष असा की अशी दयाळू आणि कोमल मनाची व्यक्ती आत्मज्ञान, अंतेंद्रिय ज्ञान प्राप्त करण्यास योग्य आहे. मग भगवंतांचा तो भक्त असल्यामुळे तो अत्यंत दयाळू आहे. मग भगवंतांचाच आपण एक अंश आहोत छोटासा आणि त्यांचेच सगळे गुण आपल्या या मनुष्यामध्ये किंवा प्रत्येक जीवामध्ये आहेत. मग भगवंत हे परम दयाळू आहेत. म्हणून भगवंतांपासून आलेला प्रत्येक जीव त्यांचा भक्त जो असतो तो सुद्धा परम दयाळू असतो. आणि म्हणून अशाच भगवंतांचे परममित्र आणि त्यांचा परमभक्त अर्जुन हा सुद्धा परम दयाळू होता. मग तर आपण कृष्ण अर्जुन यांची वेगवेगळी नावे आपण या पहिल्या अध्यायाच्या माध्यमातून पाहिली आणि त्यांचा अर्थ सुद्धा आपण या चार्टच्या माध्यमातून पाहूया. तर कृष्ण म्हणजे सर्वात आकर्षक, ऋषिकेश म्हणजे जसं आपण चर्चा केली होती सर्व इंद्रियांचे स्वामी, मग माधव म्हणजे भाग्य देवतेचे पती, अच्युत म्हणजे इनफॅलिएबल ज्यांना आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो इनफॅलिएबल किंवा अचूक एक असे, मधुसूदन म्हणजे मधु नावाच्या राक्षसाचा ज्यांनी वध केला, गोविंदा म्हणजे जो इंद्रियांना आणि गायींना आनंद देतो, वासुदेव म्हणजे वसुदेवांचा पुत्र, देवकी नंदन म्हणजे देवकीचे पुत्र, यशोदानंदन म्हणजे यशोदा मातेचे पुत्र, पार्थ सारथी म्हणजे पार्थाचा सारथी म्हणजेच अर्जुन, आणि केशव म्हणजेच केशी नावाच्या राक्षसाचा वध करणारा, जनार्दन म्हणजे सर्व जीवित घटकांचा संरक्षक आणि सर्व जिवंत घटकांचा खून करणारा, मग धनंजय म्हणजे अर्जुन ज्याला संपत्तीचा विजेता असं म्हटलं जातं, मग पार्थ म्हणजे पृथाचा मुलगा, कुंती देवीचा मुलगा, गुडाकेशा म्हणजे जो झोपेवरती विजय मिळवतो, आणि वृकोदरा म्हणजेच हे नाव भीमासाठी वापरलेलं होतं, खवय्ये खाणारा आणि कष्टप्रद कार्य करणारा. अशा प्रकारे या अध्यायामधली जी भगवंतांसाठी उल्लेखलेली नावं किंवा अर्जुनासाठी उल्लेखलेली नावं आणि त्यांचा अर्थ आपण या चार्टच्या माध्यमातून पाहिला. मग पुढे आपण आत्ताच डिस्कस केलेलं आहे, म्हणजे आधीच्या 2 क्लासेसमध्ये सुद्धा आपण डिस्कस केलं होतं आणि आता सुद्धा आपण क्लासच्या सुरुवातीला चर्चा केली होती की अर्जुनाला का बरं युद्ध नव्हतं करायचं, त्याची युद्ध न करण्याची 5 कारणं कोणती होती. तर त्या 5 पैकी 4 कारणं ही आपण आपल्या पहिल्या अध्यायामध्ये पाहिली आणि ते शेवटचं कारण असमंजस आहे ते आपण दुसऱ्या अध्यायाच्या 6व्या श्लोकामध्ये पाहणार आहोत. मग आता गीतेचा सारांश आपण आत्ताच क्लासच्या सुरुवातीला आपण चर्चा केलेली असल्यामुळे आपण हा स्लाइड काही आपण आता स्किप करूया. मग अशा प्रकारे आपण आपला जो पहिला अध्याय आहे तो संपलेला आहे आणि आता आपण सुरुवात करूया आपल्या दुसऱ्या अध्यायाला. एकच मिनिट द्या, मी दुसरा अध्याय ओपन करते. सॉरी, एक मिनिट द्या, मी लगेच शेअर करते.
सॉरी हा, एकच मिनिट द्या. मी फक्त दुसरा जो आहे तो मिळत नाहीये मला. डाउनलोड होते तो पीपीटी, तोपर्यंत आपण आज आज कोण नवीन आले? एक जण कोणीतरी नवीन आहे वाटतं ना आज. वेदांत. ओके, स्वानंद. हरे कृष्णा स्वानंद. हरे कृष्ण. हरे कृष्णा. तू आज नवीन जॉईन केलंयस का? हो. ओके. मला का बरं याच्यामध्ये आहे दिसतंय, पण इथे का नाही दिसत आहे? एक मिनिट पाहू दे. डाउनलोड तर झालाय पण दिसत नाहीये. हो.
मेसेजेस मध्ये आलाय का? नाही. ऑन करते. तर आता सुरुवात करूया आपण आपल्या दुसऱ्या अध्यायाच्या अध्ययनाला. आपल्या दुसऱ्या अध्यायाचं नाव आहे सांख्ययोग. तर एक मिनिट हा. तर आपण पहिल्या अध्यायाचं जो सारांश आहे तो आपण आज पाहिलेलाच आहे सुरुवातीच्या अ, काही वेळामध्ये. तर आपण अर्जुनाच्या विलापाची 5 कारणं पाहिली आणि मग त्याच्यानंतर आपण भगवद्गीतेचे 5 विषय ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म. मग त्याच्यानंतर अर्जुनाच्या विजयाची 9 कारणं सुद्धा आपण पाहिली. मग त्याच्यानंतर आता सुरुवात करूया दुसऱ्या अध्यायाला, ज्याचं नाव आहे सांख्ययोग किंवा संपूर्ण गीतेचा सारांश. तर मग आपण सुरुवात करूया दुसऱ्या श्लोकापासून. श्री भगवान वाच कुतस्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्याजुष्टमस्वर्ग्य कीर्तिकरमर्जुन. परमपुरुष भगवंत म्हणाले, माझ्या प्रिय अर्जुना, तुझ्यावर ही अशुद्धी कशी आली? जीवनाचे मूल्य जाणणाऱ्या माणसाला ते अजिबात शोभणारे नाहीत. ते उच्च ग्रहांकडे नाही तर बदनामीकडे घेऊन जातात. मग आता अर्जुनाने युद्ध न करण्याची कारणं तर सांगितली. मग आता भगवंत म्हणतायत की हे अर्जुना, जेव्हा तू माझा परममित्र आहेस आणि माझा भक्त आहेस, मग
तुझ्या मनामध्ये असे विचार कसे बरं आले की तुझं कर्तव्य आणि तुझं जे धर्म आहे युद्ध करणं, तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियाचा धर्म म्हणजे युद्ध करणं आहे. मग ते युद्धच नाही करायचं, मग स्वतःच्या धर्मापासून वेगळं व्हायचं, अशी इच्छा का बरं आली तुझ्या मनामध्ये? आणि जो बुद्धिमान व्यक्ती असतो त्याला किंवा जीवनाचं मूल्य ज्याला माहित आहे तो त्या व्यक्तीला असे बोलणं किंवा हे जे अर्जुनाचं जे वागणं आहे की मला हे युद्ध करायचं नाही का, तर शत्रू पक्षामध्ये माझे स्वतःचे नातेवाईक किंवा गुरु किंवा आजोबा आहेत म्हणून, तर हे जे वागणं आहे ते बरोबर नाही, हे तुला अधोगतीकडे घेऊन जाईल किंवा बदनामीकडे घेऊन जाईल. तुझी उन्नती तर होणार नाही अशा वागण्यानी, पण तुझी अधोगती मात्र नक्कीच होईल, असं आता या फोटोमध्ये जसं पाहतोय भगवंत अर्जुनाला समजावून सांगतायत. की मग म्हणजे आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपण जर विचार केला तर अर्जुनाच्या माध्यमातून भगवंत प्रत्येक भक्ताला किंवा प्रत्येक जीवाला हा संदेश देत आहेत की आपलं जे धर्म आहे, आपलं कर्तव्य आहे, जन्मतःच आपल्याला जी जबाबदारी मिळते, जन्मापासूनच मिळालेली जी कर्म असतात, ती कोणत्याही परिस्थितीत आपल्याला पूर्ण करायची असतात. आणि समजा ती आपण केली नाही, ती सोडून आपण दुसरंच काहीतरी बघून दुसऱ्याची कर्म आपण वाटून घेऊ शकत नाही, कारण किंवा दुसऱ्याच्या वाट्याला जे आलेलं काम आहे ते मला करायचंय अशी इच्छा सुद्धा आपण करू शकत नाही. कारण आपण आधी स्वतःच्या वाटेला आलेलं काम, आधी स्वतःचा म्हणजे आता एक छोटस एक्झाम्पल द्यायचं म्हणजे तुमचा जो होमवर्क आहे तो तुम्हालाच करायचा आहे, तुमचा जो अभ्यास आहे तुम्हालाच करायचा आहे. कारण तुमची जी परीक्षा आहे, जो क्वेश्चन पेपर ज्याच्यामध्ये किंवा आन्सर शीटमध्ये जे आन्सर लिहिणार आहे ते तुम्हीच लिहिणार आहे. तुमच्या फ्रेंडचा जर होमवर्क तुम्ही करून दिलात आणि तुम्ही स्वतःचा अभ्यास नाही केलात, तर मग तुमच्या आन्सर शीटमध्ये कोण आन्सर लिहिणार? बरोबर आहे की नाही? तर अगदी तसंच भगवंत सुद्धा अर्जुनाला तेच सांगतायत की हे युद्ध करणं म्हणजे हे तुझं काम आहे, तुझा होमवर्क आहे आणि ही तुझी परीक्षा आहे. उत्तर तुलाच लिहायचंय. म्हणजे समजा तुम्ही परीक्षेमध्ये उत्तरपत्रिकेमध्ये उत्तर न लिहिता तसंच कोरा पेपर सोडून आलात, तर तुम्ही पास होणार का? पुढच्या वर्गामध्ये जाणार का? नाही ना. मग अगदी तसंच ही अर्जुनाची परीक्षा आहे, हे युद्ध म्हणजे. मग त्यांनी जर हे युद्ध सोडलं, या आन्सर पेपरमध्ये त्यांनी काहीच नाही लिहिलं, हे युद्धच केलं नाही, तर मग तो फेल होणार याच्यामध्ये. मग हाच संदेश, हीच गोष्ट भगवंत अर्जुनाच्या माध्यमातून प्रत्येक चल अचल जीवासाठी देण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा तोच संदेश प्रत्येक जीवासाठी भगवंत अर्जुनाच्या माध्यमातून आणि या श्लोकाच्या माध्यमातून देत आहेत. तर आपण पुढची स्लाइड पाहूया. मग आता कोणाला आठवतं बरं ईश्वर प्राप्तीचे 3 टप्पे कोणते? कोणाला आठवतं? तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता किंवा मला सांगू शकता. पद्मनाभ सांग बरं. ब्रह्मा, परमात्मा आणि भगवान. एकदम बरोबर. ध्रुव, तुलाही सांगायचंय, तूही सांग. हरे कृष्ण ध्रुव, तूही ब्रह्म, सांगू शकतो. परमात्मा आणि भगवान. एकदम बरोबर, खूप छान. रियानी सुद्धा चॅटबॉक्स मध्ये उत्तर दिलंय, ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान. खूप सुंदर. तर मग आता आपण जेव्हा आपल्या लाईफमध्ये किंवा तुम्हाला अभ्यास करताना काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही कोणाकडे जाता? आधी आई वडिलांना विचारता किंवा मग नंतर आपण आपल्या गुरूंना, शिक्षकांना विचारतो आपल्या अभ्यासामध्ये जर प्रॉब्लेम आला असेल. मग तसं आपल्याला आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आला असेल तर आपण सगळ्यात आधी आपण आपल्या बेस्ट फ्रेंडकडे जातो किंवा मम्मी पप्पांकडे जातो किंवा आपण असंही म्हणतो ना, हे भगवान किंवा हे कृष्णा, प्लीज मला माझा पेपर आजचा सोपा जाऊ दे किंवा मला आजच्या पेपरमध्ये चांगले मार्क मिळवू दे. मग त्याच्यासाठी आधी आपल्याला कृष्णाला जाणायचंय. मग ती जाणण्याची जी प्रोसिजर आहे, मग प्रत्येक गोष्ट अभ्यासामध्ये जेव्हा आपण LKG मध्ये जाऊन आपण प्लस मायनस ऍडिशन सबस्ट्रॅक्शन नाही शिकत. आधी आपण बाराखडी शिकतो, ABCD शिकतो, मग पोयम शिकतो आणि मग नंतर पुढच्या वर्गामध्ये गेल्यानंतर आपण बाकीच्या ज्या वर्ड्स आहेत किंवा ऍडिशन सबस्ट्रॅक्शन आहे किंवा सायन्स आहे, फिजिक्स आहे, या गोष्टी शिकतो.
मग अगदी तसंच भगवंतांना जाणायचं म्हणजे ही सोपी गोष्ट नाहीये ना. आपण डायरेक्ट भगवंतांपर्यंत पोहोचू शकत नाही. तर भगवंतांपर्यंत पोहोचण्याचे 3 टप्पे असतात. त्यांना जाणून घेण्याचे 3 टप्पे असतात. आधी आपण ब्रह्मन म्हणजे प्रकाशाला जाणतो आणि मग नंतर भगवंतांच्या 4 भुजांच्या परमात्म्या रूपाला जाणतो आणि मग त्याच्यानंतर आपण आणखी त्यांना जास्त जाणण्याचा प्रयत्न केला, तर आपण पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या श्रीकृष्ण रूपाला जाणू शकतो. मग ब्रह्मण म्हणजे प्रकाशाला जे असं जाणतो आपण आणि या ईश्वर प्राप्तीच्या या टप्प्यांसाठी सुद्धा आपण अ, आगगाडीचं सुद्धा उदाहरण पाहिलेलं होतं किंवा सूर्याचं सुद्धा उदाहरण पाहिलेलं होतं. कोणाला त्या उदाहरणाबद्दल आठवतं का, की आपण कशा प्रकारे जसं आपण भाताच्या शेताची उपमा पाहिली होती, तशी सूर्याची उपमा किंवा आगगाडीची उपमा कोणाला आठवते का? ईश्वर प्राप्तीच्या टप्प्यांसाठी जी आपण उपमा पाहिली होती ती. ठीक आहे. मग आता मी विसरला असेल तर दॅट्स ओके, मी तुम्हाला सांगते. मग जसं आपण सूर्याला फक्त एक सूर्याचा गोल पाहतोय, पण जसं आपण त्याचा अभ्यास करू किंवा त्याच्या जवळ जाऊ, त्याच्या पृष्ठभागावरची उष्णता आणि काय आहे हे आपण जाणू शकतो त्याचा अभ्यास जास्त केल्यावर. मग आपण जेव्हा आणखी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू किंवा सूर्याबद्दल जाणण्याचा प्रयत्न करू, तेव्हा त्या ग्रहाचे स्वामी किंवा त्या ताऱ्याचे स्वामी सूर्यदेव आहेत हे आपण समजू समजू शकतो. अगदी तसंच भगवंतांच्या प्राप्तीचे सुद्धा हे 3 टप्पे आहेत. मग आता आपण ट्रेनच्या स्टेशनवर उभे आहोत आणि आपल्याला दुरून कुठून तरी ट्रेनचा आवाज येतोय. म्हणजे आपल्याला समजलं हो ट्रेन येतेय. म्हणजेच आपण या पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा आपण अ, प्रकाशाला पाहतो, म्हणजेच आपण ब्रह्माला पाहतो किंवा भगवंतांच्या प्रकाशाला आधी आपण जाणू शकतो. मग जेव्हा आपण आणखी जाणण्याचा प्रयत्न करतो, मग जेव्हा आपल्याला ट्रेनचा आवाज ऐकू आलाय, ट्रेन आणखी थोडी जवळ आली म्हणजे मग आपल्याला होतं, हो आपल्याला आधी ट्रेनचा एक त्याचं इंजिन दिसतं. हो म्हणजे ट्रेन या बाजूनी येत आहे, आपल्याला हे गोष्ट प्लॅटफॉर्मवरून समजते. आणि मग जेव्हा आणखी ट्रेन आपल्या जवळ येते, तेव्हा आपण ती ट्रेन किती मोठी आहे किंवा त्याला किती डब्बे आहेत, हे आपण त्या प्लॅटफॉर्मवर राहून पाहू शकतो. मग अगदी तसंच आपण जेव्हा या प्रकाशाला जाणतो, तेव्हा आणखी जास्त भगवंतांना पाहण्याची इच्छा होते आणि त्याच्याबद्दल जाणण्याची इच्छा होते. मग आपण परमात्म्याच्या रूपाला, त्यांच्या परमात्म्याच्या रूपाला जाणू शकतो. आणि मग जेव्हा या परमात्म्याच्या रूपावरती आपण ध्यान केंद्रित करतो, त्याच्यानंतर मग आणखी जेव्हा भगवंतांना जाणण्याची इच्छा होते किंवा जाणण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच आपण भगवंतांच्या पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण या रूपाला आपण जाणू शकतो. मग पुढचा स्लाइड पाहूया. मग आता भगवंतांचे 6 ऐश्वर्य. ते सगळ्यात जास्त धनवान आहेत, सर्व शक्तिमान आहेत. ते या जगतात तिन्ही लोकाचे स्वामी असल्यामुळे ते प्रसिद्ध आहेत. सर्वच जण त्यांना ओळखतात आणि ते सर्वांनाच ओळखतात. ते सर्वात जास्त रूपवान आहेत आणि सौंदर्य हे सुद्धा त्यांचं ऐश्वर्य आहे. मग ते सगळ्यात जास्त ज्ञान भगवंतांकडेच आहे, कारण खुद्द ब्रह्मदेवांची उत्पत्ती सुद्धा त्यांच्यापासून झाली आणि मग ब्रह्मदेवांपासून ज्या ज्ञानाची, वेदांची उत्पत्ती झाली ती सुद्धा भगवंतांपासूनच झाली आहे. प्रत्येक ज्ञानाचा स्रोत हे भगवंत स्वतः आहेत आणि मग त्याग हे सुद्धा हे त्यांचं सगळ्यात मोठं ऐश्वर्य आहे. आणि जेव्हा त्यांनी हे संपूर्ण जग निर्मिलेलं आहे, संपूर्ण अचर जीवांची निर्मिती सुद्धा त्यांनीच केली. या सृष्टीची उत्पत्ती आणि प्रलय सुद्धा त्यांच्याच हाताने आहे. त्यांच्याच माध्यमातून होत असतं आणि त्यांच्या इच्छेशिवाय गवताचं पातं सुद्धा हलत नाही. मग इतके जास्त ऐश्वर्यवान असताना भगवंतांना कोणत्या गोष्टीची गरज? आणि म्हणूनच ते फक्त त्याग हा सुद्धा त्यांच्या 6 ऐश्वर्यांमधला एक आहे आणि म्हणूनच ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंत असं त्यांना म्हटलं जातं, कारण ते षडैश्वर्यांनी पूर्ण आहेत. मग मनुष्याकडे हे सगळे आपण कधी असं पाहिलंय का? आपण पहिल्या लेवलमध्ये याचा अभ्यास केला आहे, की आपण असा कोणताच जीव
पाहत नाही की ज्याच्याकडे हे सगळे सहाही गुण आहेत. तो एखादाच फक्त सर्व शक्तिमान असू शकतो, एखादा धनवान असू शकतो, एखादा फक्तच प्रसिद्ध असू शकतो, किंवा एखादा किंवा दुसरे गुण, 2 गुण त्याच्यामध्ये असू शकतात. परंतु सहाही गुण फक्त आणि फक्त भगवंतांच्या या पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण या रूपामध्येच असतात. मग आपण पुढे पाहूया. तर आपल्या या दुसऱ्या अध्यायातला आणि संपूर्ण भगवद्गीतेतला एक महत्वाचा असा श्लोक, तर हा पाहूया आता आपण. तुम्हाला सगळ्यांना माझ्यासोबत म्हणायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता. कार्पण्य दोषोपहत स्वभावा कार्पण्यदोषोपहतस्वभावा पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेतः यस्येह्यशान् निश्चितं ब्रूहि तन्मे यस्य शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नम्. शिष्य खूप छान. आता भगवंत इथे काय सांगतायत पाहूया आपण या श्लोकामध्ये. माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मनःशांती नष्ट झाली आहे, असं भगवंतांना अर्जुन म्हणतोय. मग अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारत आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि मी तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश करा. मग आता अर्जुनाला असमंजस झाला होता. मग भगवंतांनी अर्जुनाला काय म्हटलं, जेव्हा तू माझा मित्र आहेस आणि माझा परम शिष्य सुद्धा आहेस, परम मित्र आहेस, तुझ्या मनात असे विचार कुठून आले अर्जुना? तू असं का बरं म्हणतोयस? मग तेव्हा अर्जुन काय म्हणतो, माझ्यावरती मायेचा जो प्रभाव आहे, मग त्याच्यामुळे मी थोडासा मायेच्या बंधनात, या भौतिक जगतामध्ये मायेच्या बंधनात असल्यामुळे माझ्या मनावरती माझा कंट्रोल गेलेला आहे आणि म्हणून माझ्या कर्तव्यापासून मी मागे हटतोय का असं मला वाटतंय. आणि मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलेलो आहे. कारण एक जो सॉफ्ट कॉर्नर असतो की समोर शत्रू पक्षामध्ये जेव्हा माझी फॅमिलीच उभी आहे, तेव्हा माझ्याकडे थोडासा सॉफ्ट कॉर्नर आला माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या गुरुवर्यांसाठी, माझ्या आजोबांसाठी. मग त्याच्यामुळे मला माझी मनःशांती सुद्धा नष्ट झाली आहे. आणि अशा स्थितीमध्ये आपण पाहिलं अर्जुनाची लक्षणं काय काय होती, त्याला कशा प्रकारे त्याचे हातपाय थरथर कापत होते, गांडीव धनुष्य त्याच्या हातातून निसटत होतं. मग या स्थितीमध्ये त्याला काहीच कळत नाहीये की मी काय करावं आणि काय करू नये. म्हणून तो आता भगवंतांना प्रश्न विचारतोय. कसा विचारतोय? तो परमशिष्य आणि परममित्र आहे आणि एका शिष्याचं हाच सर्वात चांगला गुण असतो की त्यांनी गुरूंसमोर आत्मसमर्पण केलं पाहिजे आणि तेव्हाच गुरूंचं संपूर्ण मार्गदर्शन त्याला प्राप्त होतं. मग अशाच उत्तम शिष्याचं उदाहरण अर्जुन इथे प्रस्तुत करतोय. जेव्हा आपल्याला कोणतीही दुविधा असते, आपल्याला कोणताच मार्ग सापडत नाही, तेव्हा आपण फक्त आपल्या गुरूंच्या समोर शरण गेलं पाहिजे आणि तेव्हा तेच गुरु आपल्याला हा ज्ञानाचा मार्ग दाखवतील. मग म्हणून अर्जुनाने भगवंतांना आता आपला गुरु मानलेला आहे आणि त्यांच्या समोर तो शरण गेलेला आहे आणि त्यांना तो आता मार्गदर्शन करण्यासाठी प्रश्न विचारतोय, त्यांना इच्छा व्यक्त करतोय की हे भगवंता, तुम्हीच माझे गुरु आहात. आता मी तुम्हाला शरण जातोय आणि तुम्ही मला कृपया मार्ग दाखवा आणि मला उपदेश करा, असा तो भगवंतांना विनंती करतोय. मग आता या श्लोकामध्ये आपण काय पाहतो, कार्पण्य दोष परहत स्वभावः. माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबाबत गोंधळलेलो आहे आणि पृच्छामि त्वाम म्हणजे म्हणून मी तुम्हाला विचारतोय, धर्म सम्मूढ चेतः, माझ्यासाठी निश्चितपणे काय योग्य आहे. मग शिष्यस्तेहम शादिमाम त्वं प्रपन्नम, मी तुमचा शिष्य झालो आहे आणि तुम्हाला शरण जातोय.
यश्चेह सान निश्चितम ब्रूहि तन्मे. आणि म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारत आहे, तुम्हालाच विचारत आहे की माझ्यासाठी काय योग्य आहे हे तुम्हीच मला मार्गदर्शन करा. असा तो भगवंतांना प्रश्न विचारतोय. मग आता आता त्याला काहीच कळत नाहीये, मी काय करावं आणि मी काय करू नये. आणि ही जी गोष्ट आहे, मी कोण आहे आणि मी काय आहे आणि मी काय नाही, तर हे आपण आपल्या पहिल्या लेवल 1 मध्ये केलं होतं. तर कोणाला आठवतं बरं आपण काय आहोत? शरीर 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 नाही आत्मा आहोत. शरीर नाही, आत्मा आहे. आत्मा त्यात राहतो. आत्मा एकदम एकदम बरोबर, एकदम बरोबर. सगळ्यांनी खूप छान उत्तर दिलं. तर आपण आत्मा आहोत, शरीर नाही. तर मग आता बघ, इथे आपण या फोटोमध्ये जसं पाहतोय की आता आपण नक्की कोण आहे. आता तुम्हाला कोणी प्रश्न विचारला, आता आपण लेवल 1 मध्ये थोडासा अभ्यास केलेला आहे की आता तुम्ही प्रश्न विचारला तुम्हाला कोणी की तू कोण आहेस, मग तू आपली ओळख आपण कसं देणार? आपण आपण कसं देणार, म्हणजे आपण कसे ओळखले जातो? एक आपल्या नावाने, आपल्या नॅशनॅलिटीने, आपल्या धर्माने अशी ओळख असते आपली? नाही. तर आपण फक्त भगवंतांचा एक छोटासा अंश आहोत किंवा भगवंतांचे, आपण आता म्हणू शकतो आपण भगवंतांचा भक्त बनण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आपण एक आत्मा आहोत, जो भगवंतांचाच, या परमात्म्याचाच एक छोटासा अंश असणारा आपण आत्मा आहोत. तर आपण हीच गोष्ट या अध्यायामध्ये सगळ्यात महत्वाची आहे की आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत. मग पुढे, आत्मा कुठे स्थित असतो? आपल्या हृदयामध्ये. कोणाला आठवतं का आपल्या आत्म्याचा आकार केवढा असतो? तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहू केसाच्या शकता. आपल्या केसाच्या टोकाच्या डोक्याचा एक 51 केसाच्या डोक्याचा 10,000 पटीने एकदम बरोबर. केसाच्या टोकाच्या 10,000 एकांश एवढा. पण आता नेक्स्ट टाइम तुम्ही हँड रेस करा आणि मी एकेकांना अनम्यूट करेन, नाहीतर मग सगळ्यांच्या आवाजामध्ये कोण बोलतंय आपल्याला कळणारच नाही. मग पुढे, मग आपण जशी या शरीराची काळजी घेतो, मग त्या आत्म्याचं काय, जो हृदयामध्ये स्थित आहे? आपण शरीराला स्वच्छ ठेवतो, पावडर लावतो, क्रीम लावतो आणि मग त्याला छान छान कपडे घालून सजवतो. मग आपल्या शरीराचा आपण इतकी काळजी घेतो आपल्या शरीराची. मग आपल्या आत्म्याचं काय? आपण शरीर सुदृढ राहण्यासाठी व्यायाम करतो, अन्न घेतो, पौष्टिक अन्न खातो. आई आपल्याला खूप छान छान करून खाऊ घालते. मग अशा प्रकारे जेव्हा आपण आपल्या शरीराची काळजी घेतोय, मग आपल्या आत्म्याचं काय? आपल्या आत्म्याला कोण पाहणार? मग त्याची जबाबदारी कोण घेणार? आणि मग आत्म्याचं अन्न कोणतं आहे? आठवतंय कोणाला आपल्या आत्म्याचं अन्न काय आहे? एक एक जण. हरिनाम एकदम छान. हरिनाम किंवा हरे कृष्ण महामंत्राचा जप. पद्मनाभ बोल, तू अनम्यूट होऊ शकतो तू आणि सांग मला. हरे कृष्ण पद्मनाभ. हरिनाम जप. एकदम बरोबर. वेदांत, तुलाही सांगायचंय, तू पण सांग. भक्ती. एकदम बरोबर. खूप छान उत्तर देताय तुम्ही सगळ्यांनी. तर आपल्या आत्म्यासाठी एकमेव अन्न आहे आणि ते म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर अशा प्रकारे आपल्या आत्म्याचं एकमेव अन्न आहे हरे कृष्ण महामंत्राचं जप करणं. मग आता जिवंत अस्तित्व म्हणजे काय? केसांच्या टोकाच्या 10,000 एक भाग, केसाच्या टोकाच्या 10,000 एक भाग. मग सूक्ष्मदर्शकाखाली जर आपण केस पाहिलं, तर या फोटोमध्ये आपण पाहतोय की केसाचं स्ट्रक्चर कसं आहे. मग याचा जो खालचा टोक आहे, त्या टोकाच्या 10,000 एक अंश एवढा आत्म्याचा छोटासा आकार आहे. मग आता या आत्म्याचे गुणधर्म काय आहेत? आत्मा म्हणजे काय नक्की, हे आपण पुढच्या श्लोकातून पाहू. हा सुद्धा आपल्या या दुसऱ्या अध्यायामधला सगळ्यात महत्वाचा श्लोक आहे. तर आपण सगळे सोबत म्हणूया. रिया, ठीक आहे. रिया, तुला म्हणायचा आहे श्लोक? हो चालेल, तू माताजी. हो म्हण. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा
तथा देहांतर प्राप्तिर्धीरसत्र न मुह्यति. खूप छान, खूप सुंदर म्हटलंस तू. वेदांत, तुला वाचायचंय भाषांतर? नाही. चालेल, तू वाच भाषांतर. नाही, मला श्लोक वाचायचाय. श्लोक वाचायचंय, ठीक आहे. पुढचा श्लोक तू म्हण मग. आता मी ध्रुव, चालेल, तू वाचू शकतोस भाषांतर. हा माताजी. हरे हम्म. कृष्णा. हरे कृष्ण. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. हरे कृष्णा, खूप छान. तर देहिनोस्मिन अन्यथा देहे, म्हणजे हा जो आत्मा आहे तो एका देहधारी आत्मा अविरतपणे कोणकोणत्या स्टेजेस मधून जातो, तर कौमारम, यव्वनम आणि जरा. म्हणजे आधी तो बाल, आपण या फोटोमध्ये जसं पाहतोय, नुकतंच जन्मलेलं बाळ, नवजात शिशु बालक असतं, मग ते रांगायला लागतं, मग ते छोटंसं बालक होतं, मग त्याच्यानंतर आपण स्कूलला जायला लागतो, मग आपण त्याच्यानंतर महाविद्यालयात जातो आणि मग कॉलेजमध्ये जातो, मग त्याच्यानंतर कौमार अवस्था, मग तारुण्यावस्थेत येतो, मग त्याच्यानंतर म्हातारपणात प्रवेश करतो आणि मग म्हातारपणापासून जरा म्हणजे आजारपणात प्रवेश करतो आणि मग त्याच्यानंतर त्या देहाचा अंत होतो, मृत्यू होतो. मग त्या आत्म्याचं काय, तर हा आत्मा जो आहे तो दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. मग जसं आपण या फोटोमध्ये पाहतोय, हा जो ब्ल्यू पार्ट आणि लाईटचा पार्ट दाखवलेला आहे तो म्हणजे आत्मा आहे. आत्मा हा सेमच असतो, फक्त शरीर बदलत असतं, शरीराचा साईज, शरीराची गुणधर्म हे बदलत असतात, आकार बदलत असतो, पण आत्मा मात्र सेमच असतो प्रत्येक ठिकाणी. मग आता या आजारपणानंतर, मृत्यूनंतर या शरीराचा अंत झाला, हे शरीर पुन्हा कधीच दिसणार नाही, पण तो आत्मा मात्र लगेच दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला आठवत असेल की आपण पहिल्या लेवलचं अध्ययन करताना तिथे आपण पाहिलेलं की जसं आपण खेळायला गेलो आणि मग आपण चिखलात पडलो, आपल्याला सगळं चिखल लागलं, घाण लागली ड्रेसला, मग म्हणून घाण लागली म्हणून आई आपले काय करते, मग आल्यावर आपण कपडे चेंज करतो, ते धुवायला टाकते आणि दुसरे कपडे देते, बरोबर आहे. मग अगदी तसंच हे जे शरीर आहे, लहानपणापासून कौमारम यव्वनम जरा, म्हणजे लहान बालपणापासून कौमार अवस्थेपासून तारुण्यावस्थेत, मग तारुण्यावस्थेतून म्हातारपणात आणि मग आजारपणात, तेथून मग मृत्यू, असा त्या शरीराचा अंत झाल्यानंतर हा जो आत्मा आहे, जसा आपण ड्रेस घाण झाला की ड्रेस चेंज करतो, तसा हे शरीर निकामी झालं की ते दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतं. आणि मग जो बुद्धिमान मनुष्य असतो ना, ज्यांनी याचा आत्मा आणि शरीर आणि आत्मा यांच्यामधला ज्यांनी फरक जाणलेला आहे, तो शरीराच्या या अवस्थांनी गोंधळून जात नाही. मग जेव्हा आणखी आपण पुढे जाऊ, हे डिटेलमध्ये आपण शिकू, पण आता या श्लोकात भगवंत सांगतायत की ज्यांनी शरीर आणि आत्मा, आपण आत्मा आहोत, शरीर नाही, हे ज्यांनी जाणलेलं असतं, तो कधीच गोंधळून जात नाही. धीरस्तत्र न मुह्यति, तो कधीच गोंधळून जात नाही. मग पुढे, मग मृत्यूच्या वेळी आत्मा हा दुसरं शरीर धारण करतो. मग जसं आपण पाहिलं होतं, या आत्म्याचा प्रवास हा 84 लक्ष योनींमधून होतो आणि मग कुठेतरी शेवटी जाऊन त्याला हा मनुष्य जन्म मिळतो. पहा आणि इथे आपण पाहतोय हा जो डॉट, हा शायनी जो डॉट दिसतोय प्रत्येक प्राण्यामध्ये, तो म्हणजे आत्मा आहे. तर या 84 लक्ष योनींमधून त्याचा प्रवास सुरू असताना तो आत्मा मात्र सेमच आहे, पण तो वेगवेगळं शरीर त्यांनी धारण केलेलं आहे. आणि मग आपण इथे पाहतो, इथून याची सुरुवात झाली आहे आणि सगळ्यात शेवटी 84 लक्ष योनींमधून प्रवेश केल्यानंतर त्याला मनुष्याचा जन्म मिळतो. आणि या जन्मात जर त्यांनी शरीर आणि आत्मा यांच्यातला फरक जाणला नाही, आत्मा आणि आपल्या आत्म्यामध्ये असलेला परमात्म्याला जाणलं नाही, तर तो पुन्हा पुन्हा याच जन्म मृत्यूच्या बंधनात अडकतो आणि पुन्हा त्याला याच 84 लाख योनींमधून प्रवास करावा लागतो.
मग पुढे पाहूया. तर आता शांती देवीची कथा, ज्या स्त्रीने महात्मा गांधींना तिच्या पुनर्जन्माची खात्री दिली आणि त्यांचे मागील जीवन आठवले. तर या फोटोमध्ये आपण पाहतोय किंवा आपण अशा अनेक डॉक्युमेंटरीज युट्यूबवर पाहू शकतो जिथे पुनर्जन्माच्या आपण कथा पाहतो की त्यांचा जन्म आधी कुठेतरी दुसऱ्या देशामध्ये झालेला असतो आणि मग नंतर त्यांना कुठल्या तरी दुसऱ्या देशात जरी जन्म मिळाला तरी त्यांच्या आपल्या आधीच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी त्यांना लक्षात असतात. आणि हे खूप कमी आत्म्यांसोबत होतं किंवा ज्यांचा काहीतरी हेतू, ज्या हेतूने त्यांना हा जन्म मिळाला असतो, तो काही अनिवार्य कारणांमुळे जर त्यांना मध्येच त्या शरीराचा अंत झाला तर त्यांना भगवंतांकडून दुसरी संधी मिळते आणि त्यांना दुसरा जन्म मिळतो. परंतु आधीच्या जन्मातलं सगळं त्यांच्या लक्षात असतं. पण आपण पुढे जाऊन पाहणार आहे 15व्या अध्यायामध्ये की स्मृती, ज्ञान किंवा विस्मरण या सगळ्या गोष्टी मनुष्यामध्ये मीच आहे असं भगवंत स्वतः सांगतायत. मग भगवंत सगळ्यांना ओळखतात, पण कोणीच भगवंतांना ओळखत नाही आणि कोणीच भगवंतांना जाणू सुद्धा शकत नाही. परंतु कोणती गोष्ट लक्षात ठेवायची, स्मृती, मनुष्याची जी स्मृती आहे, ज्ञान, मनुष्याचं जे ज्ञान आहे आणि विस्मरण, कोणत्या गोष्टी विसरून जायच्या आहेत, ह्या सगळ्या भगवंतांच्या हातात आहेत आणि ते भगवंत स्वतः आहेत. मग खूप कमी जीवांना अशी संधी मिळते की त्यांना आपल्या मागच्या जीवनातलं आठवतं आणि सायन्सनी सुद्धा ही गोष्ट प्रूव्ह केलेली आहे. मग इथे आपण या शांती देवींचं उदाहरण पाहतोय की ज्या स्त्रीने महात्मा गांधींना तिच्या पुनर्जन्माची खात्री करून दिली होती आणि तिचं मागील जीवन पूर्ण आठवलं होतं आणि तिने ही स्टोरी डॉक्युमेंटरी स्वरूपात युट्यूबवर सुद्धा आपल्याला मिळू शकते. मग तुम्हाला जेव्हा वेळ असेल तुम्ही पाहू शकता किंवा जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही अशा काही डॉक्युमेंटरीज असतात की जिथे पुनर्जन्माबद्दल सांगितलं जातं किंवा आपण जर श्रील प्रभुपादांचं आत्मसाक्षात्काराचं विज्ञान किंवा आणि ओशाळला मृत्यू याच्यामध्ये जर आपण या पुस्तकांचं वाचन केलं तर आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो. त्याच्यामध्ये प्रभुपादांनी आपल्याला अतिशय डिटेलमध्ये सांगितलं आहे की जन्म आणि मृत्यू यांच्यामध्ये आत्म्याचा काय गुणधर्म असतो, काय स्वभाव असतो, आत्मा कसा रीतीने वागतो, त्यात तो काय काय पाहू शकतो, मग पुढच्या जन्मात त्याला आठवतं का नाही आठवत, त्यांनी तो पुढच्या जन्मात कोणता देह धारण करतो, हे सगळं आपण त्या पुस्तकात वाचतो. किंवा आता आपण भगवद्गीतेमध्ये सुद्धा आपण पाहणार आहे की आपल्याला पुढच्या जन्मात कोणतं शरीर मिळतं हे कशावरून ठरतं आणि मग आपण कोणतं जीव आपल्याला कळतं का, या सगळ्या गोष्टी भगवंत स्वतः आपल्याला पुढच्या अध्यायांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. तर आता आपण पुढचा श्लोक म्हणूया. हा सुद्धा या अध्यायातला अतिशय महत्वाचा श्लोक आहे. तर कोण हा वेदांत तू हँडरेस केला होता ना, आता तू हा श्लोक म्हणू शकतोस. तर ट्राय कर. मात्रा स्पर्शास्तु मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखद आगमा पायिनौ नित्यास्तां स्थितिशस्व भारत. मराठी वाचतो. ट्राय करायचं. जमेल वाच. वाजायचे वेद? ठीक आहे, चालेल, नो प्रॉब्लेम. ओके, पाठ स्वानंद. होता ना म्हणून त्याला बोलायचं होतं. ओके ओके, नो प्रॉब्लेम, चालेल. स्वानंद, तुला वाचायचंय भाषांतर? चालेल, तू वाच. हो. हे कुंतीपुत्र, सुख दुःखाचे अस्थायी स्वरूप आणि कालांतराने त्याचे नाहीसे होणे हिवाळा आणि उन्हाळ्याच्या ऋतूंप्रमाणेच आहे. हे भारताच्या वंशजांनो, ते इंद्रिय बांधातून निर्माण होतात आणि त्यांना त्रास न देता सहन करायला शिकले पाहिजे.
हरे कृष्ण. खूप छान वाचन केलंस तू. तर हरे आता कृष्ण. हरे कृष्ण. इथे भगवंत सांगतायत अर्जुनाला त्यांनी काय संबोधलेलं आहे इथे? कौंतेया. कौंतेया म्हणजे कुंती पुत्रा, की सुख दुःखाचं अस्थायी स्वरूप हे कालांतराने त्यांचे नाहीसे होणे हे कसं आहे. तर जसं उन्हाळ्यानंतर हिवाळा येतो आणि हिवाळ्यानंतर पुन्हा उन्हाळा येतो, हे जे ऋतुचक्र आहे ते कंटिन्यू सुरू असतं. मग आता आपल्याला जर हिवाळा आवडत असेल तर पूर्ण वर्षभर हिवाळा राहणार आहे का? नाही. जर कोणाला उन्हाळा आवडत असेल तर वर्षभर उन्हाळा राहणार आहे का? नाही. हे ऋतुचक्र आहे आणि त्या चक्रानुसार ऋतू हे बदलतीलच. हे जसं सत्य आहे अगदी तसंच आता आपल्याला फक्त हॅपीनेस हवाय म्हणजे ते राहणार नाही, आणि फक्त दुःख येतंय म्हणून आपल्याला ते नकोय नको असलं तरी सुद्धा ते येणारच. कारण जसं उन्हाळ्यानंतर हिवाळा, हिवाळ्यानंतर उन्हाळा येतो, तसंच सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे येणारच. आणि या ऋतुचक्राप्रमाणेच हे सुख-दुःखांचं चक्र सुद्धा कंटिन्यू सुरूच असतं. म्हणून आता हे भारताच्या वंशजांनो, आता भगवंत अर्जुनाच्या माध्यमातून प्रत्येक भक्तासाठी हा संदेश देत आहेत की हे भारताच्या वंशजांनो, ते इंद्रिय बोधातून निर्माण होतात. मग जो इंद्रिय तृप्तीमध्ये रमलेला असतो, जो या भौतिक जगतामध्ये भौतिक जगताला काय म्हटलेलं आहे तर दुःखालयम दुःखालयम अशाश्वतम. या दुःखालयमध्ये आपण फक्त दुःखच भोगतोय. सुख हे क्षणमात्रासाठी येतात फक्त, आणि बाकी सगळं हा भौतिक जग म्हणजे दुःखाचा महासागरच आहे. आणि मग जो या सुखाच्या मागे या सुखदुःखांच्या चक्रामध्ये अडकलेला असतो ना, तो इंद्रिय तृप्तीमध्ये म्हणजे स्वतःला या शरीराला आनंद या शरीराच्या इंद्रियांना, शरीराच्या अवयवांना आनंद करण्याच्या चक्रामध्ये तो सापडलेला असतो. आणि मग अशा प्रकारे तो या भौतिक भवबंधनामध्ये गुरफटला जातो. आणि त्यांना त्रास न देता सहन करायला शिकले पाहिजे. मग या इंद्रियांना, अवयवांना आपण आपल्या कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे. आणि त्या इंद्रिय तृप्तीसाठी नाही तर आपण पाहिलं, ऋषिकेश, या इंद्रियांचे स्वामी ऋषिकेश यांच्या संतुष्टीसाठी आपण जेव्हा कार्य करतो, तेव्हाच आपण या सुखदुःखाच्या चक्रातून आपण आपली सुटका होऊ शकते. म्हणजेच आता या सगळ्याचं कनेक्शन कसं आहे, म्हणजे जेव्हा आपण शरीर आणि आत्मा यांच्यातला फरक समजतो, आत्मा आणि परमात्मा यांच्यातला फरक समजतो, यांचं महत्व समजतो, म्हणजेच आपल्याला आत्मसाक्षात्काराची जाणीव होते. आणि मग ज्या क्षणी ही फक्त गोष्ट मनुष्य जन्मामध्येच शक्य आहे. आणि म्हणून श्रील प्रभुपाद म्हणतात किंवा चैतन्य महाप्रभूंनीही म्हटलेलं आहे की मनुष्य जन्म हा अत्यंत महत्वाचा आहे. का तर या कारणासाठी, तर फक्त आणि फक्त मनुष्य जन्मामध्येच आपल्याला आत्मसाक्षात्काराची जाणीव होऊ शकते. शरीर आणि आत्मा यांच्यामधला फरक समजू शकतो, आत्मा आणि परमात्मा यांचं महत्व समजू शकतं. आणि मग अशा प्रकारे या इंद्रिय तृप्तीसाठी, स्वतःच्या शरीरासाठी, स्वतःच्या इंद्रियांसाठी सुखदुःखांच्या या चक्रामध्ये न अडकता या इंद्रियांचे स्वामी ऋषिकेश यांच्या संतुष्टीसाठी जीव प्रयत्न करतो, तेव्हाच तो या जन्म-मृत्यूच्या या सुख-दुःखाच्या चक्रातून त्याची सुटका होते आणि तो भगवंतांच्या निवासस्थानी परत जाऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण आपल्या 14व्या श्लोकापर्यंत आपलं अध्ययन केलेलं आहे. आणि पुढचं अध्ययन आपण सोमवारी करूया. सकाळी 9 वाजता भेटूया सोमवारी. तर मी प्रार्थना म्हणते आणि मग आपण थांबूया. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटी वैष्णववृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्णा सर्वांना. एकच मिनिट द्या मी. हरे कृष्ण मुलांनो.